विचार करा, तुम्ही विमानतळावर उभे आहात, पासपोर्ट हातात आहे आणि फक्त एका स्कॅनने तुमची सगळी माहिती क्षणार्धात तपासली जाते। म्हणजे लांबच्या लांब रांगा नाहीत, कागदपत्रांचा गोंधळ नाही, फक्त एक स्कॅन आणि तुम्ही विदाउट एनी झिकझेक विमानतळात आत प्रवेश करू शकता। पण तुम्हाला माहिती आहे, तुमचं हेच स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे, ते भारताच्या नव्या ई पासपोर्ट सोबत। होय, पण हे ई पासपोर्ट आहे तरी काय आणि यामुळे तुमचा परदेश प्रवास कसा बदलेल, या डिजिटल क्रांतीचा आपण शोध घेऊया आणि जाणून घेऊयात भारत कसा अपग्रेड होतोय। ई पासपोर्ट हा एक अत्याधुनिक पासपोर्ट आहे, जो अगदी पासपोर्टची आता जागा घेतोय। यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच RFID चिप आणि एक अँटिना आहे। पासपोर्ट धारकांचे वैयक्तिक माहिती जसं की नाव, जन्मतारीख, पासपोर्ट नंबर आणि बायोमेट्रिक माहिती म्हणजेच फेस रेकग्निशन साठीचा डेटा, बोटांचे ठसे, ही सगळी माहिती या चिप मध्ये असेल। आता असणारे कागदी पासपोर्ट आणि ई पासपोर्ट यामध्ये दिसायला फरक असेल। ई पासपोर्टच्या पुढच्या कव्हरवरचं खालच्या बाजूला एक सोनेरी रंगाचं चिन्ह असेल। शिवाय विविध देशांचे व्हिसा स्टॅम्प करण्यासाठी या ई पासपोर्ट मध्ये पानही असतील। पण तुम्हाला माहिती आहे, या ई पासपोर्टची सर्वात मोठी खासियत काय आहे? ती म्हणजे ई पासपोर्टची सुरक्षितता। या ई पासपोर्ट मध्ये आपण ठराविक उपकरणं वापरूनच पासपोर्ट चिप स्कॅन करू शकतो। इतर कोणत्याही गॅजेट्सने या चिप स्कॅन होणार नाहीये। पॅसिव्ह ऑथेंटिकेशन अंतर्गत या चिप मध्ये साठवलेली माहिती ही तपासलेली असेल आणि या माहिती सोबत छेडछाड, बदल करता येणार नाही। एवढाच नाही तर या चिप मध्ये फेस रेकग्निशन, हाताच्या बोटांचे ठसे यांची माहिती असल्याने आपली माहिती आणखीनच सुरक्षित असेल। या ई पासपोर्टच्या फायद्यांबद्दल तर कायच सांगू। आता या ई पासपोर्टमुळे परदेश प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे। इमिग्रेशन प्रक्रिया जलद होईल, कारण माहिती स्कॅन करून तपासण्यासाठी कमी वेळ लागेल। यामुळे विमानतळांवरील लांबलचक रांगा कमी होऊ शकतात। तसंच पर्यटन आणि व्यवसायासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांना याचा मोठा फायदा होईल। त्याचबरोबर भारत हा ई पासपोर्ट देणारा जगातला 8वा देश बनलाय आणि यामुळे आपली आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता आणखीनच वाढेल। खरं तर भारताने 1 एप्रिल 2024 पासूनच ई पासपोर्टचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता। सध्या दिल्ली आणि मुंबईसह 25 शहरांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रांद्वारे ई पासपोर्ट दिले जात आहेत। 2025च्या मध्यापर्यंत संपूर्ण देशात ही सुविधा उपलब्ध होईल आणि दरवर्षी सुमारे 80,000 ई पासपोर्ट जारी केले जातील। त्यामुळे आता जर तुम्ही नवीन पासपोर्टसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला ई पासपोर्ट मिळण्याची शक्यता आहे। मात्र असं असताना आता साधा पासपोर्ट अवैध ठरणार का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर घाबरू नका। तुमच्याकडे असलेला साधा पासपोर्ट वैधच राहील जोपर्यंत त्याची मुदत संपत नाही। सरकारने असं स्पष्ट केलंय की जुन्या पासपोर्टना ई पासपोर्टने बदलण्याची प्रक्रिया हळूहळू होईल। नवीन अर्जदारांना प्राधान्याने ई पासपोर्ट मिळतील, पण जुन्या पासपोर्टचा वापर सुरूच राहील। त्यामुळे ई पासपोर्ट हे नक्कीच भारताच्या डिजिटल क्रांतीचं एक पाऊल आहे। पण तुम्हाला काय वाटतं, यामुळे आपला प्रवास खरंच सोपा होईल का, की यात काही आव्हान येऊ शकतं? हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।